श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळे उपाय, शंकर महाराजांबद्दल माहिती, वास्तू टिप्स, वेगवेगळ्या राशींबद्दलची माहिती हे आपण पाहत असतो. तर आज आपण मेष राशीबद्दल पाहणार आहोत की डिसेंबरपर्यंत तुमचा चांगला काळ सुरू झालेला आहे. तर कोणत्या घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत ही माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मेष राशी, डिसेंबर 2025पर्यंत या 3 अटळ घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. कोणतीही शक्ती या घटना थांबवू शकणार नाही. तर मैत्रिणींनो, मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही जन्मतःच लढवये आहात. धाडसी वृत्ती, आत्मविश्वास आणि स्वतःच्या जोरावर उभं राहण्याची ताकद आणि आत्मविश्वास या राशीच्या रक्तातच असते. पण 2025चा उत्तरार्ध म्हणजे फक्त सामान्य काळ नाही. हा काळ म्हणजे एक दैवी संग्राम आहे, ज्यात तुम्हाला तुमच्या जुन्या रूपाचा अंत पाहावा लागेल आणि नव्या रूपाचा जन्म घडवावा लागेल. ही 3 अटळ घटना म्हणजे काही सहज सोप्या गोष्टी नाहीत. या घटना तुमचं आयुष्य नव्याने परिभाषित करतील, तुमच्या जुन्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उभं करतील आणि नशिबाने नवीन दिशेची नोंद तुमच्या आत्म्यावर कोरली जाईल. या काळात तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचाराल, खरंच मी ज्याला मी समजत होतो तोच मी आहे का? या घटना अशा आहेत मैत्रिणींनो की ज्या कोणत्याही शक्ती थांबवू शकणार नाहीत, कारण त्या आधीच ब्रह्मदेवाच्या दिव्य लेखणीतून ठरवून लिहिल्या गेलेल्या आहेत. यांना विरोध करणं म्हणजे नियतीशी संघर्ष करणं. पण ही संधी आहे स्वतःचं नवीन रूप उभारण्याची, फिनिक्ससारखं राखेतून पुन्हा उभं राहण्याची. जर तुम्ही या मार्गावर 1 पाऊल पुढे टाकाल तर ब्रह्मांड तुमच्यासाठी 10 पावलं पुढे येईल. पहिली गोष्ट, हातातील गोष्ट अचानक तुटणार, पण ही संधी असेल पुनर्जन्माची. ज्याला आपण आधार मानतो त्याच गोष्टी अचानक हातातून निसटतात, कारण त्या आपल्याला रोखून धरत असतात. कालावधी ऑगस्ट ते ऑक्टोबर 2025. काय घडेल? तुमच्या हातात सध्या जे काही आहे, जसं की एखादा नोकरीचा प्रोजेक्ट, दीर्घकालीनचं नातं, बिझनेस पार्टनरशिप किंवा जिव्हाळ्याची जबाबदारी, ते अचानक अपूर्ण अवस्थेतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ही गोष्ट हृदयावर आघात करणारी असेल. काही मेष राशींना यातून हिरमोड, डिप्रेशन किंवा आत्मविश्वास गमावल्यासारखी भावना जाणवू शकते. आणि मेष राशीच्या बाबतीत ह्या गोष्टी जरा जास्त घडतात. ग्रह कारण, शनी धाडसी योजनावर मर्यादा आणणार आणि राहू गोंधळ, भ्रम निर्माण करणारा असणार आहे. हे दोघं मेष राशीच्या दशमस्थानी कर्म यशाचा पाया सक्रिय होतील. याचा परिणाम म्हणजे अचानक मार्ग बदलणे, जबाबदाऱ्या तुटणे किंवा अर्ध्यावर अडकलेली प्रगती. त्याचा खोल परिणाम काय होणार आहे? आधी वाटेल की सगळं संपलं, पण काही आठवड्यानंतर लक्षात येईल की ही संधी होती जुनं संपवून नव्याला सुरुवात करण्याची. नवीन व्यवसाय, नवीन आयडिया किंवा नव्या देशात नवा अध्याय सुरू होऊ शकतो. त्याच्यावरती सल्ला काय असेल? यावेळी काहीही जबरदस्तीने धरून ठेवू नका. जे जात आहे त्याला प्रेमाने जाऊ द्या, कारण पुढील गोष्ट ही तुमच्याच आत्म्याच्या वाढीसाठी नियोजित केलेली आहे नियतीने. दुसरी गुप्त किंवा अपरिचित व्यक्ती तुमचं नशीब उलथवून टाकणार आहे. भेट मात्र निश्चित आहे. जेव्हा ब्रह्मांडाला वाटतं की तुम्ही तयार आहात, तेव्हा ती योग्य व्यक्ती तुमच्या मार्गावर पाठवते. त्याचा कालावधी काय असेल बघा. सप्टेंबर ते डिसेंबर 2025. त्या दरम्यान काय घडेल? तुमच्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती अचानक येणार आहे जिचं अस्तित्व आजवर तुम्हाला माहीतही नव्हतं. ती व्यक्ती कोण असेल? एखादा गुरु, अनपेक्षित मित्र, बिझनेस पार्टनर, विवाह, नातेसंबंधातील भागीदार, तुमच्या घरातील कोणीही नातेसंबंध. या व्यक्तींकडून तुम्हाला चांगले मार्गदर्शन मिळेल, प्रेम, संधी किंवा आर्थिक बळ मिळेल, जे तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. ग्रह कारण काय आहे? तर गुरु आणि मंगळ यांची युती सप्तम भावात होते आहे, ज्यांचा संबंध आहे सहकार्य, बंधन, विवाह, मैत्री आणि नियतीने ठरवलेल्या संबंधाशी. त्यामुळे तुमच्या राशीवरती याचा खोल परिणाम होणार आहे. या व्यक्तीमुळे तुमच्या निर्णयशक्तीत बदल येईल. पूर्वी जे शक्य वाटत नव्हतं ते शक्य होईल. काहीतरी मॅजिक झाल्यासारखे वाटेल. या व्यक्तीसोबत दीर्घकाळ टिकणारे बंध तयार होतील, जो भविष्यात अत्यंत महत्त्वाचा ठरेल. तर यासाठी सल्ला काय दिला जातो? अहंकार किंवा पूर्वग्रह बाजूला ठेवा.
ही व्यक्ती कोण आहे हे लगेच समजणारही नाही, पण तिचे शब्द, स्पर्श किंवा कृती तुमच्या आत्म्यात बदल घडवणार आहे. तर ही झाली दुसरी घटना. आता तिसरी कोणती घटना आहे जे तुमचं आयुष्य बदलणार आहे? एक जबरदस्त मानसिक धक्का जो तुम्हाला तुमच्या आत्म्याशी भेट घडवेल. कधी कधी आत्मप्रकाशासाठी आधी अंधारातही बुडावं लागतं. त्याचा कालावधी नोव्हेंबर 2025, नोव्हेंबर महिन्यामध्ये. सतर्क राहा. काय घडणार आहे? या काळात तुम्हाला कोणत्या तरी मानसिक, कौटुंबिक किंवा वैयक्तिक प्रसंगाचा गंभीर धक्का बसू शकतो. कदाचित एखादं नातं संपेल, घरात वाद होतील, अचानक एकटेपणा जाणवेल किंवा एक विचित्र रिकामेपणाची भावना निर्माण होईल, जिथं सगळं असूनही काहीच उरलेलं वाटत नाही. पण हीच वेळ असेल जेव्हा तुम्ही अंतर्मुख व्हाल, तुमच्याच आत्म्याशी प्रश्न विचाराल. हे ध्यान, जप, अध्यात्म, एकांत यातून स्वतःचा शोध घ्याल. त्याचं काय कारण आहे? तर ग्रहांची चाल कशी आहे? चंद्र आणि केतू चतुर्थ स्थानी असणार आहेत. घर, आत्मा, मनाचा गाभा संयोग करणारे आहेत. ही योगचक्र खोलवर ढवळून काढणारी स्थिती असेल. त्याचा खोल परिणाम तुमच्या अंतर्मनात प्रखर जागर, आयुष्यातला खरा अर्थ समजण्यास प्रारंभ, तुमचे ध्येय, धर्म आणि आत्मिक पथ ठरवणारी वेळ असेल. सल्ला काय दिला जातो? काही काळ एकांत स्वीकारावा, ध्यान, अध्यात्म, निसर्गात वेळ घालवावा. ही वेदना, ही भावना तुमच्या खऱ्या रूपाकडे नेणारी बोट धरून चालणार आहे. शेवटचे शब्द. जे घडणार आहे ते ब्रह्मदेवाच्या लेखणीतून आधीच लिहिलं गेले. या 3 घटना म्हणजे केवळ जीवनातील संकट किंवा बदल नाहीत, तर या तुमचं संपूर्ण आयुष्य नवीन अध्यायात ढकलणाऱ्या ऊर्जा आहेत. मेष राशीचा जातक म्हणजे लढवय्या योद्धा. पण या अटळ घटना तुम्हाला केवळ रणांगणावर लढणारा नाही, तर स्वतःच्या आत डोकावून पाहणारा तपस्वी योद्धा बनवतील. जे तुमच्याजवळ होतं आणि हरवलं, त्यात तुमचं खोटं सामर्थ्य गेलं. जी व्यक्ती आली आणि तुमचं नशीब बदललं, ती म्हणजे ब्रह्मांडाने पाठवलेली तुमची किल्ली. जो धोका बसला तो म्हणजे आत्म्याचा घंटा, जी सांगते जागा हो, हे शरीर तुझं घर नाही, तुझं घर म्हणजे तुझं स्वरूप आहे. या 3 घटना अटळ आहेत, कारण त्या तुम्हाला एक माणूस म्हणून नाही, तर एक आत्मा म्हणून जागं करणार आहेत. तुमचं जुनं मी आता संपणार आहे आणि नवीन मी तेजस्वी, समजूतदार, आध्यात्मिकरित्या प्रबुद्ध होणार आहे. खास मार्गदर्शन, अत्यंत प्रभावी उपाय काय आहेत? महामृत्युंजय जप. दररोज 108 वेळा महामृत्युंजय जपाचा जप करा. यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संरक्षण मिळेल. या मंत्राचे कंपन तुमच्या जीवनात स्थिरता निर्माण करतील. एक रुद्राक्ष माळ जवळ ठेवा किंवा घाला, विशेषतः 5 मुखी रुद्राक्ष. यामुळे मन स्थिर राहील आणि शनी केतूच्या प्रभावाचे शमन होईल. तुळशीच्या रोपट्याजवळ दररोज एक दीप लावा. संध्याकाळी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि लपलेल्या अडथळ्यांचा प्रभाव कमी होईल. एखाद्या वृद्ध अनुभवी व्यक्तीच्या पायाशी नम्रतेने बसा. गुरुकृपा ओढून घ्या. जे घडणार आहे त्याचा अर्थ कळण्यासाठी बाहेरील अनुभवापेक्षा अंतर्मुख होणं अधिक आवश्यक आहे. कधीही गुरुवार उपवास ठेवा. फक्त पिवळ्या पदार्थावर हे गुरुबल वळवण्याचा अत्यंत प्रभावी माध्यम आहे, जे तुमच्या भाग्यद्वाराला उघडण्याची शक्ती देईल. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी जे काही होणार आहे ते थांबवू शकणं कोणाच्याही हातात नाही, तुमच्याही नाही. पण त्याचं रूपांतर आशीर्वादात होणं हे फक्त तुमच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे. या घटना तुम्हाला तोडणार नाहीत, त्या तुम्हाला घडवणार आहेत. या अटळ गोष्टी हे शाप नाही, तर ब्रह्मदेवाचं अदृश्य वरदान आहे, जे आधी धक्का देतात आणि मग साक्षात्कार घडवतात. तर मैत्रिणींनो, या तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही घटना आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या राशीबद्दल तुम्हाला कोणत्याही राशीबद्दल ही माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि कदाचित ते सावध होतील. श्री स्वामी समर्थ. श्री